मित्रांनो, एक वेळ सावकाराकडून व्याजाने पैसे घ्या, परंतु भावबंद लोकांकडून उसने म्हणून पैसे कधीच घेऊ नका. कारण सावकार उपकाराची भाषा बोलत नाही, परंतु भावबंद चार लोकात त्याच्यावर उपकार केले म्हणून बोलवून दाखवतात आणि अपमान करतात. त्यामुळं भावबंदांच्याकडून कधीच पैसे घेऊ नका. त्यांच्याकडे लाख असू द्या. एक वेळ तुम्ही मिरची भाकर खा किंवा मग तुम्ही मित्राकडून उसने घ्या किंवा सावकाराकडून व्याजाने घ्या, पण भावबंदापुढं हात पसरू नका आणि त्यांच्याकडून रुपयासुद्धा घेऊ नका. कारण ते रुपया देतात, परंतु 10 लाखाची भाषा 4 लोकात करतात आणि त्यांचे स्वतःला उंच करण्यासाठी आपला नेहमी अपमान करत असतात. त्यामुळं मित्रांनो, चुकूनही भावबंद लोकांकडून कधीच पैसे घेऊ नका. आणि कितीही तुमची गरिबी असली, कितीही प्रॉब्लेम असले, तरी त्यांच्या दारात भीक मागायला जाऊ नका. जर तुम्ही असं करशाल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही मान उंच करून वागशाल, नाहीतर उसने त्यांच्याकडून घेशाल आणि त्यांच्या जर तुम्ही नेहमीच मदत करीत त्यांच्याकडून घेत राहिला तर ते तुमची एक ना एक दिवस 4 लोकात इज्जत काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सावकाराकडून व्याजाने घ्या किंवा मित्राकडून उसने घ्या, पण भावबंदांकडे कधी हात पुढं करू नका किंवा त्यांच्याकडून 1 रुपया पण उसना घेऊ नका. ते एक ना एक दिवस तुमची ती इज्जत 4 लोकात काढल्याशिवाय राहणार नाही. त्यालाच म्हणतात भावबंद. त्यामुळं जो काही तुमचा प्लॅन असेल, जे काही तुमची उसनवारी असेल किंवा जे काही तुमच्या घरात चालू असेल, ते कधीच भावबंद लोकांसोबत शेअर करू नका. ते खेळाचे धनी असतात. ते कधीच आपलं चांगलं व्हावं म्हणून विचार करत नाही. ते फक्त वाटोळ्यावर बसलेले असतात. यांचं कधी वाटोळे उसने तर देतात, परंतु 4 वेळेस ते बोलून दाखवतात आणि उपकार केला हेही ते बोलून दाखवतात. त्यामुळं सावकार कधीच उपकाराची भाषा बोलत नाही, कारण तो व्याज आपल्याकडून घेत असतो आणि आपणही देतो. त्यामुळं सावकाराकडून घ्या, पण भावबंदाकडे जाऊ नका आणि घेऊ नका. स्वतःची इज्जत अशी मुठीत ठेवा आणि वरमान करून वागायला आपणच शिका. गुड बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ बनवायला एका व्यक्तीने सांगितलं होता म्हणून बनवतो आहे आणि त्यांना व्हिडिओ पाठवायचा आहे. गुड बाय मित्रांनो, टेक केअर.